सगळं काही आहे, पण माझ्या वडिलांची कमी आहे. म्हणजे आज वडील माझ्यासोबत नाही, म्हणजे मला आज सगळं काही मिळून पण काही न मिळाल्यासारखं आहे. म्हणून निश्चित आज हा विजय जरी मी मिळवला आहे, हा विजय मी माझ्या वडिलांना समर्पित केला आहे. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी भरघोस मतांनी विजय मिळवलेला आहे. थेट त्यांच्याशी बोलणार आहोत. विजय मिळवलेला आहे, काय पहिली प्रति? हा विजय पूर्णपणे माझ्या वडिलांसाठी मी समर्पित करतो, कारण की हा विजय मिळवण्यामध्ये सर्व काही आहे हे त्यांचं आहे. 30-40 वर्ष झाले ते राजकीय क्षेत्रामध्ये समाजसेवेच्या माध्यमातून काम करतात. त्यांनी शून्यातून सुरुवात केली ती एक माणूस त्यांनी जोडला आहे. आज मोठा परिवार त्यांचा जिल्ह्यामध्ये आपल्या राहुरी मतदारसंघामध्ये तयार झालेला आहे. हा परिवार म्हणजे जीवाभावाचा जिव्हाळ्याचा परिवार आहे. प्रत्येक मनुष्याच्या हृदयामध्ये कर्डिले साहेबांनी एक घर करून ठेवलं, एक नाळ साहेबांशी प्रत्येकाशी जुडल्या गेलेली. म्हणून आज खरं म्हणजे मी पूर्ण हा विजय माझ्या वडिलांना म्हणजे आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब आपल्या सर्वांचे आवडते त्यांना समर्पित करतो. दुसरीकडे जर बघितलं प्राजक्त तनपुरे यांनी ऐनवेळेला माघारी घेतलेली होती आणि त्यामुळे कुठेतरी विजय सुखकर झालेला आहे, काय नेमकं काय? आता निवडणुकीमध्ये त्यांना उभा राहण्याची इच्छा होती, पण त्यांनी भावनाचा आदर केला आहे, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि निश्चितपणे त्यांनी आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व आमचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब व प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी जी चर्चा त्यांच्यासोबत केली त्याचा मान सन्मान ठेवला, त्याबद्दल त्यांना भेटणार आहात? 100% कुठलीही अडचण नाही भेटण्यासाठी. आज जे आहे वडिलांची कमी जे आहेत ते जाणवते. आज आता माझ्या आयुष्यामध्ये सगळं काही आहे, पण माझ्या वडिलांची कमी आहे. म्हणजे आज वडील माझ्यासोबत नाही, म्हणजे मला आज सगळं काही मिळून पण काही न मिळाल्यासारखं आहे. म्हणून निश्चित आज हा विजय जरी मी मिळवला आहे, हा विजय मी माझ्या वडिलांना समर्पित केला आहे. हे सगळं काही त्यांचं, ह्या प्रत्येक गोष्ट आज ही जे काही घडतं आहे होतं ही सगळी त्यांची आहे. आणि निश्चितपणे त्यांनी जी वाट मला दाखवलेली आहे समाजसेवेची, तीच वाट पुढं घेऊन मी निश्चित जाणार. आयुष्यभर मला किती निवडणुका येत्या आणि किती गोष्टी येत्या, आनंदाचे क्षण येते, पण मला आनंद होणार नाही, कारण की वडील माझ्यासोबत नाहीत. एकूण जर बघितलं ते होते अक्षय कर्डिले, ज्यांनी म्हटलं की हा विजय जरी मिळाला तरी हा विजय मिळून देखील न मिळाल्यासारखा असल्याचं त्यांनी म्हटलं, कारण शिवाजीराव कर्डिले हे त्यांच्यामध्ये नाहीत. कॅमेरा पर्सन धनंजय दारुंडेसह सुनील भुंगळे, एबीपी माझा, राहुरी, अहिल्यानगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.